पट्टणकोडोली इथल्या शिवाजी चौकात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यावरून गावात तणाव निर्माण झालाय। छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हलवू देणार नाही असा पवित्रा शिवभक्तांनी घेतला, तर पूर्णाकृती पुतळा काढणारच अशी प्रशासनानं भूमिका घेतली आहे। सध्या तरी प्रशासनानं पुतळा काढलेला नसून गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली गाव हे अतिसंवेदनशील म्हणून ओळखलं जातं। शिवभक्तांनी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून जुना एसटी स्टँड इथं सार्वजनिक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारलाय। हा पुतळा बसवण्यासाठी कोणतीही परवानगी घेतली नाही। हा पुतळा हलवू देणार नाही अशी भूमिका शिंदे सेनेचे मुरलीधर जाधव, सरपंच अमोल बाणदार, युवा सेनेचे शिवाजी जाधव, प्रकाश जाधव आदींनी घेतली। दरम्यान पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांनी शिंदे सेनेचे जाधव यांच्याशी फोनवर संपर्क साधला। यावेळी दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला। ग्रामपंचायतीने या पुतळ्यासाठी योग्य ती परवानगी घेऊ असं सांगितलं। इचलकरंजी प्रांताधिकारी मौसमी बेर्डे चौगुले, अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने, हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक NR चौखंडे, सरपंच बाणदार, ग्रामसेवक तुकाराम हनुमंते, गाव कामगार तलाठी रविशंकर राजगिरवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सागर येडगे यांनी घटनास्थळी पाहणी केली। शिवप्रेमी आणि प्रशासन यांच्यात ग्रामपंचायतीमध्ये बैठक झाली। यावेळी सरपंच बाणदार, ग्रामपंचायत सदस्यांनी पुतळा देखभाल दुरुस्तीची जबाबदारी घेतली आहे। सध्या तरी हा पूर्णाकृती पुतळा प्रशासनानं काढला नसून परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। गावात सध्या तणावपूर्ण शांतता आहे।